पत्र पाहिलं आणि ती मुक्ताबाई हसली मायबाप. सोपान देवा निवृत्ती दादा 1400 वर्षाचा चांगदेव आणि कोरास राहिला रे, व्यर्थ गेला. तेव्हा निवृत्ती दादा म्हणतात अगं मुक्ते ती योगी बद्दल असं अभद्र बोलायचं नाही, त्याची विडंबना करायची नाही बाळा, आपण लहान आहोत. तेव्हा मात्र निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना बरं झालं कोरं पत्र पाठवलं. सेवा झाली थोडीशी मागावर सेवा माग मला दिसले. तर त्या ठिकाणी पाहतात सज्जन मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते कोरं पत्र घेतलं आणि पेन घेतला आणि मुक्ताबाईला विनंती करतात लिहिलं असतं तर त्याच्यावर काही लिहिता आलं नव्हतं, कोरं आहे म्हणून लिहिलं म्हणून. त्या ठिकाणी बघा 65 ओव्या दिले, 65 ओव्या. त्याचं नाव आहे चांगदेव 65 आणि ते माऊलीनी आणि लगेच गुंडाळलेलं आहे. लगेच सेवाधारी मंडळीला आवाज दिला, सेवाधारी जा चांगदेव महाराजांना आमचा निरोप द्या, हे पत्र कोरं पाठवलं तर लिहिलं म्हणा. सेवाधारी मंडळी मात्र अशी निघाली. एवढा उद्बोध, एवढं अक्षर, एवढं ज्ञान मात्र आहे नाही का. हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा प्रत्यक्ष विष्णू देवांचा अवतार असावा. आज मला उपदेश केलेला आहे. मागायला आणलं चला, हा जीवनचा साथ घेतला आणि चांगदेव महाराज त्याच्या पाठीवर बसला. पुढच्या आठवा पुढच्या चांगदेव महाराज पाठीवर म्हटला पुढच्या आठवा पुढच्या. बघा हळूहळू चालला हो चांगदेव महाराज. हा एक बरोबर. आणि तिकडे मात्र एक सेवाधारी मारा म्हणाला, उभे राहा थांबून जा. त्याचे मात्र एक सेवाधारी तरी आला, माऊलीला सांगते माऊलीला नमस्कार केला. माऊली सांगू लागते हे बघा त्या तापीच्या किनारा राहणारे नारायण ग्रामामध्ये असणारे चांगदेव महाराज जिवंत वाघावर स्वारी करून तुमच्या भेटीला निघाले. जिवंत 6 हातांमध्ये आम्ही चांगदेव महाराज निघाले. तेव्हा आता काय करावं, त्यांचं स्वागत करण्याकरता, त्यांना दर्शन घेण्याकरता आता आपण काय करावं. तेव्हा मात्र मुक्ताबाई म्हणू लागली हे बघा ज्ञानोबा, त्या चांगदेवाची सजीव प्राण्यावर सत्ता आहे, पण आपण निर्जीव प्राण्याला सुद्धा आपण चेतन करू आहे. ज्या भिंतीवर बसवून आपण चला भिंती स्वागत करण्यासाठी आपण जाणार आहोत. लगेच मात्र भिंत थोडी थोडी जाऊ लागली मायबा. वा 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 चालविली दडा भिंत चालून राहिली. अरे बापरे, आपली फक्त सजीवात सत्ता आहे, यांची निर्जीवात सत्ता आहे मायबा. निर्जीवात सत्तावर असल्यानं चांगदेव महाराज बघायच्या खाली उतरला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, झोपला एकदम. बघा बोला चांगदेव महाराज की जय, श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा ठिकाणी मायबा तेव्हा मात्र बघा चारही भावंड खाली उतरलेले आहेत. उतरल्यानंतर आणि जसं मुक्ताबाईनं जसं काही अपमान केला होता मायबा, अपमान केल्यानंतर आणि उपदेश केला आमच्या मुक्ताबाईनं. चांगदेव महाराज म्हणतात बरं झालं मला या चारही भावंडाचे दर्शन झाले. चारही भावंड एका रांगेत. बघू बा उभे राहा तुम्ही यांच्यापाशी. आणि शेवटी चांगदेव महाराज अनन्य भावाने शरण आले. चांगदेव